की आम्हाला कोणी सुद्धा साथ देत नाही सर. आम्ही आज 30 वर्ष झालो या नाला कटिंगसाठी आम्ही लय धडपडतोय. कुठं येमवाडला गेलं की साहेब लोक सांगतात की तुमचं पात्र नाही, अपात्र आहे. तर त्याच्यासाठी आम्ही करायचं काय? हा, आमचा प्रस्ताव कोणी मांडूनच घेत नाही. आणि आम्ही तिथं गेलो की आम्हाला सरळ म्हणतात तुमचं काही नाही, हे पेपर नाही ते पेपर. अरे पेपर आणायचे कुठून? तुम्हीच जर दिले पेपर तर आमचे पेपर ओके होतील ना. हा, आणि आम्हाला सरळ सांगत सुद्धा नाही तुम्ही आता या, उद्या या, परवा या असं सांगतात. त्याच्यासाठी आम्ही गरीब लोकांनी करायचं काय नाही. आम्ही हातमजुरीवाली माणसं. सकाळी जातो दुनियाची 4 भांडी घासून आम्ही घरी येतो तेव्हा आमची चूल पेटते. त्याच्यासाठी आम्हाला तुमचं हे पाहिजे की काय तुम्ही साथ दिली तर आमचं काहीतरी होईल. हा, कारण आहे ना, लोक आम्हाला कोणी समजून घेत नाही. आज 30 वर्ष झाले नगरसेवक आला, खासदार आला, आमदार आला, कोणी आमच्या अपेक्षा पूर्ण केलेल्या नाही. 26 जुलैला जेव्हा पाणी भरलं होतं तेव्हा अक्षरशः आम्ही उपाशी मेलो, पण एक दाणा आम्हाला कोणी तांदळाचा का ज्वारीचा का गव्हाचा दिलेला नाही. आम्ही असे तरफडत होतो सगळीजण. हा, लोकांची दोन भाकरी शेअर राहिलेल्या त्या खाऊन आम्ही दिवस काढलेत. हा, उरला प्रश्न पाण्याचा. पाणी सुद्धा येतं 12ला ते 12:15ला जातं. आम्हाला पाणी सुद्धा भेटत नाही. आणि दाजी म्हणतात की काम चालू. कुठं दाजी काम चालू आहे पाण्याचं? हा, कुठं पास झालं नाही दाखवा मला. कुठं नालीचं काम चालू आहे दाखवा मला. हा, आम्ही कुठं जायचं? कोणाजवळ आमच्या समस्या मांडायच्या आणि कोणी आमच्या समस्या त्या पूर्ण करायच्या? हा, कोणी सुद्धा आम्हाला साथ देत नाही. का तर गरीब म्हणतो ना, गरीब आपल्या इज्जतीने मरतो. 2 भाकरी आपले 2 शब्द आपलं याच्याने मांडतो, त्याला कोणी महत्व देत नाही. हा, मग त्याच्यासाठी आम्ही करायचं काय? साहेब तुम्ही आले, तुमच्याकडून आम्हाला अपेक्षा आहेत की तुम्ही काहीतरी आमच्यासाठी करणार म्हणून. हा, एवढंच माझे 2 शब्द सांगून पूर्ण करायचं. बरं, अजून कोणी नाही, कोणाला विषय बोलायचा? या